हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगाज डायनिंग। आजची आपली रेसिपी आहे झणझणीत मिसळ पाव। चला तर आपण सुरुवात करूया। मिसळ पाव हा घरच्या घरी कसा करायचा, त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहे। अंकुरित मोठ इथे आपल्याला घ्यायचे आहेत। खूप छान असे कोंब आलेले आहेत याला। यानंतर मी हे जो मसाला आहे, हा जो मसाला आहे तो मी डायरेक्ट कुकरमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे। कुकरमध्ये थोडंसं तेल घालून जिरं व मोहरी यामध्ये घाला व यानंतर 2 लवंग, थोडीशी कलमीची काडी आणि तेजपत्ता यामध्ये घालायचा आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यानंतर बारीक चिरलेला लसूण यामध्ये घालून मिक्स केलेले आहे। यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे, याला पण परतून घ्यायचा आहे। यानंतर बारीक चिरलेले टमाटर पण यामध्ये मी घातलेले आहे, याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता आपल्याला जे मसाले आहेत ते यामध्ये टाकायचे आहे। कांदा आणि टमाटर बऱ्यापैकी ब्राऊन झालेला आहे। यामध्ये तिखट, गरम मसाला, हळद आणि मिसळ मसाला मी यामध्ये घालून याला व्यवस्थितपणे एकत्रित करून घेणार आहे। सर्व रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, नक्की बघा। हे परतून झाल्यानंतर आपल्याला जे मोड आलेले मोठ होते ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी साधारण 3 मोठे कप पाणी यामध्ये घालणार आहे, कारण मिसळसाठी आपल्याला रस्स्याचं जास्त काम असते, त्यामुळे यामध्ये रस्सा असणं जरुरी आहे। तुम्ही मोठ कमी वापरून पाणी जास्त टाकून पण शिजवू शकता। आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरते मीठ यामध्ये मी घालणार आहे। चवीपुरते मीठ घातल्यानंतर आपल्याला 3 शिट्ट्या करून याला बंद करायचं आहे। जर तुम्हाला खूप शिजलेलं नसेल पाहिजे तर तुम्ही 1 शिट्टी किंवा 2 शिट्टी करून गॅस बंद करून टाका। शिट्ट्या झालेल्या आहेत, बघू शकता। खूप मस्त मिसळचा रस्सा इथे तयार झालेला आहे। आता मी तुम्हाला प्लेटमध्ये व्यवस्थित काढून दाखवणार आहे आणि प्लेट तयार करून दाखवणार आहे। एका प्लेटमध्ये मी मोठ्या कणामध्ये आधी हा मिसळचा रस्सा घालणार आहे। बघू शकता, मोठ्या ज्या भागामध्ये आपण मिसळचा रस्सा घालणार आहे। सर्वात आधी मिसळ करताना हा रस्सा घाला। यानंतर वरून जे फरसाण असते, मिसळचं फरसाण कुठल्याही मिठाईच्या दुकानामध्ये मिळेल तुम्हाला, ते फरसाण यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे घातल्यानंतर बारीक चिरलेला कांदा यावर टाकायचा आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेला पण यावर मी टाकणार आहे। आणि निंबाशिवाय तर मिसळला टेस्ट नाही, त्यामुळे निंबू तर तुम्हाला वापरायलाच हवं इथे। आणि इथे हा लादी पाव आहे, हा लादी पाव घेऊन तुम्हाला छान मिक्स करून खाऊन बघायचा आहे। खूप झणझणीत अशी मिसळ पाव आपली इथे रेडी झालेली आहे, खूप टेस्टी। मिसळ पावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।